गेली अनेक वर्ष ज्यांचा एकमेकांशी संघर्ष होता, कटुता होती, ते आता जगताप आणि कलाटे भाजपच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. तुमचा विरोध होता सुरुवातीच्या काळामध्ये नाही, विरोध असण्याचं कारण नाहीये. की मग तुमचा छुपा पाठिंबा होता का या सगळ्या पक्षप्रवेशाला किंवा राहुल कलाटेंना भाजपमध्ये घेण्यासाठी? नाराजी उफाळलेली आहे, त्यांना कसा आता न्याय शंकर जगताप देणार आहेत? भाजप 100 पार हाणारा होता, राहुल कलाटे आल्यानंतर 125 पार हाणारा झालेला आहे. तर उर्वरित असं कुठं वाटते तुम्हाला की 3 उमेदवार फक्त महाविकास आघाडीचे किंवा अजित पवार गट जो समीकरण करून लढतील तिथं फक्त 3च उमेदवार निवडून येतील? भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात विधानसभा लढलेले राहुल कलाटे आता भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. गेली अनेक वर्ष ज्यांचा एकमेकांशी संघर्ष होता, कटुता होती, ते आता जगताप आणि कलाटे भाजपच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. शंकर जगताप यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमकं हे सगळं कसं घडलं आणि राहुल कलाटेंचा भाजपमध्ये कसा प्रवेश झाला? पक्षश्रेष्ठींचा आदेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये मानला जातो. भारतीय जनता पार्टीचंच ब्रीद आहे, राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतः. आणि जे कोणी व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा सांगड घेऊन किंवा विचार घेऊन जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत असतं. तर आत्तापासून काहीतरी 1.5 किंवा 2 महिन्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत याच अनुषंगाने एक चर्चा झालेली होती की राहुल कलाटे आपल्याकडे येत आहेत. तुम्ही स्वतः होते, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे होते आणि वाकडमधले जे सगळे इच्छुक होते ते सगळे तुम्ही त्या ठिकाणी गेलेले होते. त्यावेळेला तुम्हीही या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला होता, त्यात तथ्य आहे? अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि म्हणजे तुम्ही जे सांगताय असं कुठलंही घडलेलं नव्हतं. परंतु तुमचा विरोध होता सुरुवातीच्या काळामध्ये? नाही, विरोध असण्याचं कारण नाहीये. हा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे, जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि पक्षाचा जो आदेश असतो तो प्रत्येक कार्यकर्त्यासाठी सरसिंधान असतो. त्यामुळे इथे कोणाचा विरोध असणं किंवा नसणं हा विषय येतच नाही. तर जेव्हा राहुल कलाटेंचा प्रवेश होणार अशा ज्या बातम्या आल्या त्यानंतर सगळे प्रभाग क्रमांक 25 मधले नाराज इच्छुक जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला सांगितलं की आमचे आधारस्तंभ शंकर जगताप यांना याची कल्पना आहे आणि त्यांचाही राहुल कलाटेंच्या प्रवेशाला विरोध आहे. तर हा विरोधाभास दिसतोय की तुम्ही आत्ता म्हणताय की माझा विरोध नव्हता, त्यांना तुम्ही सांगितलं होतं की तुमचा विरोध आहे? नाही, 100% ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय, मग तो कुठल्याही प्रभागातला असू द्या, ज्या वेळेस ते माझ्याकडे येतात आणि सांगतात की इथे आमच्यावर अन्याय होतो, त्यावेळेस आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशीच असतो. म्हणजे तुमचा विरोध नव्हता राहुल कलाटेंच्या प्रवेशाला? नाही, विरोध होता का नव्हता हा नंतरचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की मग तुमचा छुपा पाठिंबा होता का या सगळ्या पक्षप्रवेशाला किंवा राहुल कलाटेंना भाजपमध्ये घेण्यासाठी? भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे, इथे छुपा पाठिंबा आणि आतला पाठिंबा असं काही नसतं. जे काय असतं ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे असतं आणि पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे बोलतात. मग तुम्ही जर असं असेल तर रवी लांडगेंचाही प्रवेश झाला. काल आपण पाहिलं किंवा त्याच्या अगोदर पाहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लढले होते त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, त्या प्रत्येक उमेदवाराला भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलंय. मग तुम्ही असंच म्हणणार का की त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला किंवा तो आमदार त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नव्हता? त्या ठिकाणी ते लढलेले नव्हते, म्हणजे महेश लांडगेंची त्यांची थेट लढाई झालेली नव्हती. इथं तुमची आणि राहुल कलाटेंची लढाई थेट झालेली होती. त्यामुळेच आता तुम्हाला आमदार करण्यासाठी ही सगळी जे इच्छुक आहेत ते युद्ध पातळीवरती खाली उतरले होते. अगदी राहुल कलाटेंशी दुश्मनी घेण्याची पण तयारी त्यावेळेला आम्ही पाहिलेली आहे. तर आता त्या नाराजांना, ज्यांच्यामध्ये सगळं नाराजी उफाळलेली आहे, त्यांना कसा आता न्याय शंकर जगताप देणार आहेत? 100% शंकर जगताप किंवा भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि उभा असतो आणि प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी 100% निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देणार. खरं तर ही पक्षप्रवेश होत असताना असंही बोललं जात होतं की राहुल कलाटे प्रभाग क्रमांक 25 मधले 4ही उमेदवार ठरवतील. तसं असणार आहे की राहुल कलाटे एकटे
प्रवेश केला म्हणून ते आणि इतर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी पाहिजे. भारतीय जनता पार्टीची सिस्टीम वेगळी आहे. इथे संघटनात्मक काम केलं जातं. इथे प्रदेश असेल, प्रदेशाचा सर्वे असेल, इथला लोकल सर्वे असेल, मुख्यमंत्री साहेबांचा सर्वेनुसार जो उमेदवार हा विजयी उमेदवार असेल, इथे विनिंग कॅपॅसिटी, विनिंग कॅपॅबिलिटी काल तुम्ही जाऊन यादी फायनल करून आणलेली आहे काल जाऊन, तर आता त्या यादीमध्ये भाजपचे निष्ठावंत राहुल कलाटेंसोबत लढणार, म्हणजे सोबतीनं लढतील की तिथं राहुल कलाटेंच्या इच्छेनुसार इतर 3 उमेदवार असतील? यादीच फायनल झालेली नाहीये. ठीक आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की तुम्ही राहुल कलाटेंचा प्रवेश झाला त्याच्या आधीपर्यंत भाजप 100 पार हाणारा होता. राहुल कलाटे आल्यानंतर 125 पार हाणारा झालेला आहे. तर उर्वरित असं कुठं वाटते तुम्हाला की 3 उमेदवार फक्त महाविकास आघाडीचे किंवा अजित पवार गट जो समीकरण करून लढतील तिथं फक्त 3च उमेदवार निवडून येतील? तर ते कुठल्या 3 जागा तुम्हाला दिसत आहेत की तिथंच फक्त त्यांचे उमेदवार येतील? ती स्ट्रॅटेजी आम्ही आता सगळ्यांच्या समोर काय ओपन करू. पण 125 पार आहे. 125 पार आहे. हो. मग राहुल कलाटेमुळे कुठल्या 25 जागा अधिकच्या निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? मग तीच एक स्ट्रॅटेजी आहे ना. मग तुम्ही म्हणजे विरोधकांकडनं हे घेऊन आलेले दिसताय की भारतीय जनता पार्टीची रणनीती काय आहे, हे तुम्ही आज ओपन करूनच घेऊन या असं बहुतेक तुमच्या मनात दिसतंय. ही भारतीय जनता पार्टीची विरोधकांनी थोडी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 125 पार म्हणा, तुम्ही म्हटला म्हणून हा प्रश्न आहे. मग आम्ही म्हटलोय तर आम्ही तुम्हाला ज्या दिवशी 16 तारखेला निकाल लागेल त्या दिवशी तुम्हीच बाईट घ्यायला असणार आहे. त्या दिवशी मग तुम्हाला सांगेल की आम्ही रणनीती काय केली होती आणि 125 पार कसे आलेत ते. तर राहुल कलाटेंचा प्रवेश झाल्यानंतर शंकर जगतापांनीच हा प्रवेश घडवून आणला का अशी एक चर्चा होती, परंतु तो घटनाक्रम नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण शंकर जगताप यांच्याकडून केला. आणि राहुल कलाटे या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आधी 100 पारचा नारा होता, आता 125 पारचा नारा आहे. त्याच्यामुळं अवघे 3 जागा अजित पवार ज्या समीकरणासोबत लढतील तिथं त्यांच्या येतील असा विश्वास शंकर जगताप यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. परंतु 16 तारखेला आपल्याला कळेल की भाजप किती जागांवरती निवडून येते आणि अजित पवार आणि ते जे नवीन समीकरण करून लढतील त्यांच्या किती जागा निवडून आलेल्या आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.